हरभरा कावा येतोय खायला डाळ. हो डाळ कावा शिकेल. निघलेले असते म्हणजे समजा ही जमीन त्याच्या बापाने निघलेली. समजा आता ह्याला माहित झालं की माझ्या बापाने जाऊन 10-15 एकर ते येणार असं उभं राहणार इथे जमिनीकडे बघणार. तुम्ही इथे काहीतरी काम करत असता. अरे यार करा बघतो ते म्हणतोय माझ्या बापाने इकलेली जमीन बघतोय. अरे तुझ्या बापाने कला केंद्र पाय इकली रे जमीन. कवाची इकलेली. कुठं तर शूटिंग आता एंड झालेली आहे. आजचा 14वा दिवस आहे शूटिंगचा आणि आम्ही चाललो देवदर्शनाला. आज मोठ्या दामन घ्यायचं चॉकअप गेल्याची आणि आम्ही हो का आम्ही चाललो तर आता साखरवाडीच्या मंदिरात. तर बघू आपण पुढं. असा जीव घेणार रस्ता त्यात ही गाडी आणि हे मास्तर चालवायला आणि त्यात चॉकअप केलेली निश्चित धमकी देते गाडी. धन 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 धन. पाणी बॉटल आणि चिप्स घेतलेत आम्ही आता. इकडे ते पाणी बॉटल बॅगेत टाका. पाणी बॉटल तिथं अलीकडे हे बॅगेत टाका नाही तुमच्या नंबर 1 मध्ये आम्ही निघालो आणि मी आता चिप्स घेतलेत का आणि मला निघते चिक्की. मास्तर म्हणलं काय आता नाही बोलायचं का. तुम्ही लागले करा आमच्या गावाच्या माणसांमध्ये. मित्रांनो आज आम्ही चाकरवाडीला आलो तर मी गर्दी बघू शकतो. तुम्ही नुसती गर्दी गाड्यात जाईल आणि तुम्ही मंदिर बघू शकता. 2 मोठे मंदिर आहेत पहा. आम्ही तुम्हाला तिकडे जाऊन दाखवू. पोलिसांना नंबर कडक सिक्युरिटी असते इकडं. आणि हा हे मंदिर चाकरवाडीचं. मास्तरचे फॅन भेटलेले आहेत तिथं ओके मध्ये. आता सरचे फॅन त्यांना भेटले तर आता आम्ही चाललो मंदिराकडे. अय माने दामान चल ना भैया. असे तुम्हाला कसं वाटलं माणसं. तर नमस्कार मित्रांनो. आताच फॅन लोक म्हणजे म्हणण्यापेक्षा आमचे भाऊबंधूच म्हणायचं त्यांना. कारण फॅन म्हणणं जरा थोडंसं वेगळं जात आहे. ते भेटले होते आणि ते भेटले असेल मुलं किंवा असे मित्र तर इतका आनंद होतो की मग असं वाटतं की अरे आणखीन व्हिडिओ काढावा आपण. पैसे तर काय कोणी पण कमवतोय पण ह्याच्यात जो आनंद भेटतो तेव्हा तुम्ही पैशात नाही सांगू शकत किंवा पैशात कधी नाही म्हणू शकत त्या आनंदाला. असे म्हणजे येणं अरे तुमचे व्हिडिओ छान आहेत असं म्हणणं हे असं वाटतं की अरे सर आपण जे करतो का नाही ते सार्थक झालं भेटलं पैसे. आणि ह्याच्यामुळेच असं वाटतं की आम्हाला की अरे चला आणखीन चांगले व्हिडिओ बनवावा. काय दिसतंय राव मंदिर वैभव. काय नंबर 1 काय दिसतंय मंदिर वगैरे विषयच नाही. ही एवढी मोठी नुसती पार्किंग आहे पण इथं गाड्या काय नाहीत. पोलिसांनी म्हणता येणार याला सभा मंडप आहे का आणि ते कीर्तन आणि पोलिसाचे कडक बंदोबस्त 1 2 3 पोलीस उभे. साखरवाडी येथे दर्शनाला आलो आहोत आम्ही सगळे. शकता तुम्ही गर्दी हवा ही हे लाईन आहे इथून ते देवळापर्यंत. आणि आता आम्ही आता लाईनला लागलो मास्टर सगळे. नुसती लाईन आहे किती गर्दी. हे आमचे दाजी येते काय तुम्हाला जेलमध्ये कोंडलंय का तसं उभं राहायला. तुम्ही जेलमध्ये आम्ही बाहेर देवाच्या दर्शनाला आलो. साखरवाडी दर्शन मस्त गर्दी. नारळ फोडायच्यात माणसं इथं 1 नंबर मध्ये. इथं दिवे ही फोटो काढ मला. हे साखरवाडीचं मंदिर आहे. क्वालिटी आले काय म्हणणं आहे बोला. मला तुझ्या 2 कानाखाली आणा वाटतं. एवढं सोडून बोला कारण प्रत्येक वेळेस सांगत तुम्ही. आहे सभा मंडप आहे क्वालिटी मध्ये. हो आमचं वैभव शेट लय हातला गाड्या आता.
लग्न नाही म्हणले पुढल्या वर्षी तुमचं करायचं. नुसती गर्दी माऊली महाराज. आणि इथून मेन मंदिर आहे खाली, त्याच्या खाली समाधी आहे आणि समाधीचं दर्शन केलं. काही लोक असे वरून आलेले इथं चोर वाटातून. इथून आतमध्ये जायचे आता लयच वाट अशी आतमध्ये भाव. एकच रस्ता आहे. अशी आहे समाधी माऊली महाराजांची. आता आम्ही वर निघालो तिकडं क्वालिटीमध्ये. ओके. मंदिराचा परिसर काय दिसतोय भारी राव. आम्ही आता इथून पाया पडून आता पुढच्या मंदिरात सेल्फी मारायची. दुसरं मंदिर आहे. नंबर 1 मध्ये आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही झालो घरी. नंबर 1 मध्ये नाही झालं, पण एक श्रद्धेनं झालं आणि एक भेटण्याची इच्छा होती देवाला, त्यासाठी आमचं मन मंदिर आणि मंदिराचा परिसर असा नंबर 1 आहे ओके मध्ये.